नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभ एक नजर ठळक बातम्यांवर. पश्चिम विदर्भाला अवकाळीचा फटका. 3 तालुक्यात अतिवृष्टी. 35,000 हेक्टरमधील पिकांचं नुकसान. 53 घरांची पडझड. 185 लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील 41 महसूल मंडळांना अग्रिम पीक विमा देण्याच्या सूचना. मात्र विमा कंपन्यांकडून अग्रिम देण्यास टाळाटाळ. पीक विमा कंपनीला कृषी सचिवांनी फटकारलं. आणि अमरावती जिल्ह्याच्या परतवाड्यात 50वी ज्युनियर राज्य कबड्डी स्पर्धा संपन्न. पुरुषांमध्ये अमरावती तर महिलांमध्ये नागपूर जिल्हा अव्वल. आणि आता सविस्तर वृत्त. विभागात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह अवकाळीचा बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याला चांगलाच फटका बसलाय. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि मेहकर या 3 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. 24 तासात विभागात सरासरी 33.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाशिम जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असून विभागात एकूण 185 लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यात 52 आणि वाशिम जिल्ह्यात 1 अशा एकूण 53 घरांची पडझड झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासूनच धुके आणि ढगाळ वातावरण आहे. गेल्या 2 दिवसांपासून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो आहे. लोणार, सिंदखेडराजा, चिखली तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्या आहे. यामुळे परिसरातील फळबागांना मार बसल्यानं फळांचं नुकसान झालं आहे. याशिवाय भाजीपाला पिकांचंही नुकसान झालंय. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी धुके, हलका पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. सायंकाळानंतर पुन्हा रात्री पावसानं हजेरी लावली. हे ढगाळ वातावरण तुरीसह हरभऱ्याला बाधक आहे. याशिवाय गारपिटीमुळे भाजीपाला आणि फळ पिकांचं नुकसान होत आहे. जिल्ह्यात सकाळपासूनच दाट धुक्याची चादर पसरली आहे. वातावरणात गारवा वाढल्यानं थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटल्या आहे. धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावलाय. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदू असे मनमोहक वातावरण नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. विदर्भात सर्वत्र अवकाळी पावसानं हजेरी लावली असली तरी चिखलदऱ्यात मात्र रविवारी रात्रीपासूनच पाऊस कोसळला. इथला पारा 11 अंशांवर आल्यानं परिसर पूर्णतः गारठून गेलाय. हिवाळा असल्यानं पूर्वीच नागरिकांनी उबदार कपडे काढून ठेवले होते. मात्र रविवारी शेकोट्या पेटवण्याची वेळ आली. परिसरातील सर्व रस्ते आणि शहर पांढऱ्या शुभ्र दाट धुक्यांमध्ये हरवून गेलं आहे. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यातच कापूस आणि तूर तसंच इतरही पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या आपत्तीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 33,951 हेक्टरमधील कापूस, तूर, फळपिके, ज्वारी आणि भाजीपाला तसेच वाशिम जिल्ह्यात 402 हेक्टरमधील कपाशीचे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे. या 24 तासात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक 54.5 मिलीमीटर, वाशिम जिल्ह्यात 50.5 मिलीमीटर, अकोला जिल्ह्यात 28.4 मिलीमीटर, यवतमाळ जिल्ह्यात 27.2 मिलीमीटर आणि अमरावती जिल्ह्यात 13.8 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात 52 आणि वाशिम जिल्ह्यात 1 अशा एकूण 53 घरांची पडझड झाली आहे. तसेच एकूण 185 जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे.
अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अमरावती जिल्ह्यात सोयाबीनसाठी 41 मंडळांमध्ये पीक विमा अग्रिम मिळवण्यासाठी अधिसूचना काढली होती. मात्र विमा कंपनीकडून अग्रिम देण्यास टाळाटाळ होत असल्यानं कृषी सचिवांनी या विमा कंपनीला फटकारलं आहे. अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अमरावती जिल्ह्यातील सोयाबीनसाठी 41 मंडळांमध्ये पीक विमा अग्रिम मिळवण्यासाठी अधिसूचना काढली होती. मात्र पीक विमा कंपनीनं फक्त 4 मंडळांना 8.66 कोटींची अग्रिम मंजूर केली. त्यामुळे काढलेल्या अधिसूचना आणि कृषी विभागाची आकडेवारी योग्य ठरवत कृषी सचिवांनी पीक विमा कंपनीला चांगलंच फटकारलं आहे. विभागीय आयुक्तांनी विमा कंपनीचा आक्षेप फेटाळल्यानंतर कंपनीद्वारे राज्याच्या कृषी सचिवांकडे अपील करण्यात आली. यावर मुंबईला सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना कृषी विभागाच्या सचिवांनी चांगलंच फटकारलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर इथं 29 नोव्हेंबर रोजी भव्य बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम जिल्हा परिषद कन्याशाळा मैदानावर होणार होता. मात्र 2 दिवस झालेल्या पावसानं मैदानात पाणी साचलं. या कारणानं ही परिषद रद्द करण्यात आल्याची सूचना आमदार बळवंत वानखडे यांनी दिली आहे. दिनांक 29 नोव्हेंबरला दर्यापूर येथे धम्म परिषद आयोजित केली होती. परंतु ज्या ग्राउंडवर म्हणजे जिल्हा परिषद कन्याशाळा या ग्राउंडवर 2 दिवसाच्या पावसामुळे पाणी साचल्यामुळे ते ग्राउंड वापरण्याजोगं नाही, म्हणून तो सदर कार्यक्रम हा रद्द केला असून पुढील तारीख सर्व जनतेला कळवण्यात येईल. अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा इथं 50वी ज्युनियर स्टेट चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धा पार पडली. चेतना बहुउद्देशीय क्रीडा मंडळातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कबड्डी स्पर्धेत अमरावती जिल्हा पुरुष संघ तर महिला गटात नागपूर संघ विजयी ठरला. या स्पर्धेसाठी विदर्भातील महिला आणि पुरुष कबड्डीचे 30 संघ सहभागी झाले होते. ही कबड्डी स्पर्धा 24 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी आमदार राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार संजय गौरव, ठाणेदार संदीप चव्हाण, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सचिव अशोक देशमुख, सहसचिव सतीश डफळे आदींची उपस्थिती होती. तर बक्षीस समारंभाला आमदार बच्चू कडू उपस्थित होते. कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राजकुमार पटेल यांनी खेळाडूंना संबोधित करताना म्हटलं की जीवनात संघर्ष महत्त्वाचा आहे आणि सोबतच सराव नियमित असला तर कुठेही अपयश यशात परिवर्तित करता येऊ शकते, असे ते म्हणाले. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोर धरलाय. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांसह नागरिकांच्या घरांची पडझड झाल्यानं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारच्या रात्रीपासून पावसानं जोर धरला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांसह नागरिकांच्या घरांचीही पडझड झाली आहे. या पावसात शेगाव तालुक्यातील जळंब येथील रहिवासी विकास गव्हांदे यांचे राहते घर जमीनदोस्त झाले आहे. त्यांच्या राहत्या घराची पूर्णपणे पडझड झाली असून त्यांच्या घरातील सर्व जीवनोपयोगी साहित्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गव्हांदे यांच्या परिवाराची परिस्थिती खूप हलाखीची असून शासनानं या परिवाराला तात्काळ मदत करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर ते वाशिम मार्गावरील एका धाब्यासमोर उभ्या असलेल्या एका खासगी बसमधून 80 लाख रुपये रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू चेलाजी प्रजापती वय वर्ष 26 यांनी पातूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ते एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करत असताना बस पातूर येथील धाब्यावर थांबली. ते बसच्या खाली उतरून लघुशंकेला गेले आणि त्यानंतर बसमध्ये चढले. यावेळी त्यांची बॅग दिसून आली नाही. या बॅगमध्ये आंगडिया सर्व्हिसची वेगवेगळ्या व्यापाऱ्यांची रोकड आणि त्यांचे पर्स, ज्यात कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, वोटिंग कार्ड, एटीएम कार्ड आणि नगदी 6,000 रुपये होते. असं एकूण 80,06,000 रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी खासगी बसमधून चोरून नेली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. घटनेचा तपास पातूरचे पोलीस करत आहे. चावी बनवून देण्याच्या बहाण्यानं घरात शिरून कपाटातील लॉकरमधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अकोल्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिंधी कॅम्प परिसरात घडली आहे. सिंधी कॅम्प परिसरातील कांता मनोहरलाल राजपाल यांच्या तक्रारीवरून त्या घरी एकट्याच राहत असून त्यांच्या घरात काही विद्यार्थी भाड्यानं राहतात. दुपारी त्यांच्या घरासमोरून 2 युवक जात होते आणि चावी दुरुस्तवाले असा आवाज देत होते. कांता राजपाल यांनी त्यांना बोलावून कुलुपाची चावी बनवून घेण्यास सांगितलं. या कुलुपाची चावी आमच्याकडे नाही, आम्ही उद्या येऊन सांगतो असे म्हणून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा आले आणि कांता यांना आवाज देत कोणत्या दरवाजाचं कुलूप दुरुस्त करायचं आहे आणि ते आम्हाला बघावं लागेल असं म्हणत त्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी कांता यांनी बेडरूम मधील दरवाजे त्यांना दाखवले. एक व्यक्ती हा बेडरूम मध्ये होता. बेडरूम मधील ही व्यक्ती दरवाजा उघड बंद करत होता. काम झाल्याचं सांगून दोघेही तिथून निघून गेले. दरम्यान राजपाल यांनी कपाट उघडून पाहिलं असता कपाटातील सोन्याची चेन, लॉकेट, 3 रिंग जोडी असे एकूण 87 ग्रामचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या दोघांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता दोन्ही अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक इथं एका 24 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक इथं 24 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. खेरडा बुद्रुक येथील तरुणी नेत्रा वानखेडे हिचा विवाह मे महिन्यात संग्रामपूर तालुक्यातील रुधाणा येथील रवी उगळकार या तरुणासोबत झाला होता. दिवाळीसाठी सदर तरुणी ही तिच्या माहेरी खेरडा बुद्रुक इथं आली होती. दरम्यान घरची सर्व मंडळी शेतात गेलेली असताना सदर महिलेनं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. विवाहित तरुणीनं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जनावरांच्या अवैध कत्तल आणि वाहतूक प्रकरणी गेल्या 11 महिन्यात पोलिसांनी प्रभावी कारवाई करत 2,24,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी अवैधरित्या जुगार व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध प्रभावीपणे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून एकूण जुगार साहित्य 29,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून एकूण 94,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. NDPS कायद्यान्वये प्रभावीपणे एकूण 13 खटले करण्यात आले. अवैधरित्या गोमांस कत्तल करणाऱ्या इसमांविरुद्ध देखील प्रभावीपणे गुन्हे नोंद करून त्यांच्याकडून आतापर्यंत 2,24,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गोवंशीयांची अवैध कत्तल होणार नाही या बाबीकडे पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध प्रभावीपणे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण 74,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम विदर्भाला अवकाळीचा फटका. 3 तालुक्यात अतिवृष्टी. 35,000 हेक्टरमधील पिकांचं नुकसान. 53 घरांची पडझड. 185 लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील 41 महसूल मंडळांना अग्रिम पीक विमा देण्याच्या सूचना. मात्र विमा कंपन्यांकडून अग्रिम देण्यास टाळाटाळ. पीक विमा कंपनीला कृषी सचिवांनी फटकारलं. आणि अमरावती जिल्ह्याच्या परतवाड्यात 50वी ज्युनियर राज्य कबड्डी स्पर्धा संपन्न. पुरुषांमध्ये अमरावती तर महिलांमध्ये नागपूर जिल्हा अव्वल.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.